नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी होलगुंडे पेडी, दिंडोसी वसाहत मनपा मराठी शाळा क्रमांक 1 ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमाअंतर्गत आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? असायलाच पाहिजे. पहा, आपण भारताचा स्वातंत्र्य लढा पाहणार आहोत. याच्या आधी आपण असहकार चळवळ जी गांधीजींनी सुरू केली ती पाहिली. असहकार चळवळीनंतर कालच आपण पूर्ण केलं सविनय कायदेभंगाचं आंदोलन. आणि आता आपण त्या टप्प्यावर आहोत की ज्या टप्प्यावर भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ते आपण समजून घेणार आहोत. एक तर आपण या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे या देशाचा स्वातंत्र्य लढा अतिशय रोमहर्षक आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायलाच हवा. पण त्याआधी आजचा सुविचार पहा बरं. काय आहे सुविचार? प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचे किंवा दुसऱ्याचं चवर अनुस्वार द्यायचं राहिलाय, अनुकरण करू नका. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो बाबा की आपण दुसऱ्याला पाहतो आणि त्याप्रमाणे तो जसं करतो, तो जसा वागतो ते करण्याचा प्रयत्न करतो. पण आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करून आपणही काही वेगळं व्यक्तिमत्व आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पहा, देशाचा स्वातंत्र्य लढा जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांनी या देशावर राज्य केलं. आणि मग आपल्याला माहिती आहे, आपण 15 ऑगस्टला 26 जानेवारीला ती भाषणं ऐकतो, स्वातंत्र्य कसं मिळालं. तेच आता आपण समजून घेणार आहोत. गांधीजींनी जी 3 मोठी आंदोलनं केली त्यापैकी 2 आंदोलनं आपण पूर्ण केली. या पाठामध्ये आपण छोडो भारत आंदोलन, भूमिगत चळवळ, आझाद हिंद सेनेचे कार्य यांचा अभ्यास करणार आहोत. पहा, खूप खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला आवडेल असा हा पाठ आहे. बघा, एका चित्रात बघा जनसमूह दिसतोय, त्यावर लिहिलंय क्विट इंडिया. क्विट इंडिया म्हणजे काय? भारत छोडो, हिंदी में कहेंगे चले जाओ, भारतातून निघून जा, असं हे आंदोलन. दुसऱ्या चित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना, त्यामधली महिलांची तुकडी तुम्हाला दिसत आहे. पहा, आता या छोडो भारत आंदोलनाचा जो पुढचा टप्पा आहे ते पाहण्यापूर्वी, म्हणजे मित्रांनो, जवळजवळ 1920 नंतर भारतीयांना कळून चुकलं होतं आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, पण कधी मिळणार आहे तेवढंच बाकी होतं. आणि इंग्रजांनाही कळून चुकलं होतं की आता आपल्याला हा देश सोडून जावं लागणार आहे. मग त्यासाठी तयारी म्हणून 1935 चा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी संमत केला. 1935 चा कायदा. का म्हटलं 35 चा? कारण तो 35 ला लागू झाला, पास झाला. मग काय होतं बरं या कायद्यामध्ये? या कायद्यातील तरतुदी काय होत्या आपण ओळीप्रमाणे वाचूया. या कायद्याने भारतात ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघ राज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. संघ राज्य, राज्यांचा संघ, फेडरल सिस्टम, अशी तरतूद करण्यात आली. तरतूद म्हणजे काय? तर ती व्यवस्था. यानुसार ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. ब्रिटिश शासित प्रदेश
म्हणजे ज्या प्रदेशावर ब्रिटिशांचा अंमल होता अशा प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधी म्हणजे कोण, जे निवडून येतील ते, त्यांच्या हाती सोपवण्यात येणार होता. संस्थानांना संघ राज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती. बघा, संस्थान मी तुम्हाला बोललो, संस्थान म्हणजे काय, राज्य, आणि संस्थानिक म्हणजे काय, तो राज्य कारभार पाहणारा. पूर्वी आपण म्हणायचो एक राज्य होतं आणि त्याचा राजा होता, त्यांनाच नंतर नाव पडलं संस्थान आणि संस्थानिक. मग संस्थान ज्याचं संस्थान होतं ती संस्थान जर 1935च्या कायद्यानुसार संघ राज्यात सामील झाली तर त्या संस्थानिकांना स्वायत्तता राहणार नव्हती. स्वायत्तता म्हणजे काय, तर स्वातंत्र्य. यामुळे संस्थानिकांनी संघ राज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायद्यातील संघ राज्याची योजना अंमलात आली नाही. आता तुम्हाला चित्रामध्ये 35च्या कायद्याचे एक डॉक्युमेंट दिसते बघा. काय लिहिलंय, सप्लाइड पब्लिक सर्व्हिस. आता त्या 35च्या कायद्यानुसार प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी बघा 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही. राष्ट्रीय सभा म्हणजे काय, त्यावेळचा मुख्य पक्ष काँग्रेस पक्ष त्यावेळचा. तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळांच्या निवडणुकामध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. पहा, इंग्रजांनी हा कायदा पास केला, संस्थानिकांनी तो मान्य केला नाही, राष्ट्रीय सभेचं समाधान झालं नाही, परंतु निवडणुका होणार होत्या, त्या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचं ठरवलं, आपले उमेदवार उभे केले. 1937 मध्ये देशातील 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. पहा किती प्रांत होते, 11. जसे आज आपण त्यांना राज्य म्हणतो, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, तसं त्यावेळेला बघा भारताचं क्षेत्रफळ तेवढंच आहे, फक्त त्याला 11 प्रांतामध्ये विभागण्यात आलं होतं. त्यापैकी 8 प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. इतर 3 प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथे संमिश्र मंत्रिमंडळ आले. संमिश्र म्हणजे काय, तर 2 किंवा 3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी आघाडी स्थापन केली. जसे आपण आज आघाडी किंवा त्याला युती म्हणतो, तसं त्या 3 प्रांतामध्ये तशा प्रकारे युतीचं सरकार आलं. आता पहा, या ठिकाणी ही जी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेची मंत्रिमंडळ आली, राष्ट्रीय सभेचं शासन आलं, म्हणजे काँग्रेसचं शासन आलं. मग त्या काँग्रेसच्या शासनाने आपापल्या प्रांतामध्ये कोणतं कार्य केलं, तर पहा त्यांची कार्य सुरू होतात बघा. राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळांनी राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली. राजबंदी म्हणजे कोण, हे चोर किंवा चोरी करणारे या लोकांची नाही, जे देशासाठी तुरुंगात गेल्यात त्यांची मुक्तता केली. त्यानंतर पहा, मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात केली. आता बघा, शिक्षणाची सुरुवात केली हे तुम्हाला कळलं, पण मूलोद्योग शिक्षण म्हणजे काय, तर पहा, मूलोद्योग शिक्षण ही महात्मा गांधींची योजना होती. काय होतं बरं या योजनेमध्ये, त्यांचं म्हणणं होतं विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील असे शिक्षण देणे, म्हणजे मूलोद्योग शिक्षण. त्यामध्ये ते शिक्षण बालकेंद्रित असणार, कृतीद्वारा शिक्षण दिलं जाईल, मुलांना स्वावलंबी बनवलं जाईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवांती शिक्षण. यामध्ये श्रमप्रतिष्ठा मुलांना शिकवली जाईल, सामुदायिक जीवन कसं असतं ते शिकवलं जाईल. मग यामध्ये हे जे मूलोद्योग आहेत म्हणजे मूलभूत उद्योग आहेत, म्हणजे काय, तर बघा सुतारकाम आहे, किंवा अगरबत्ती तयार करणे, फर्निचर तयार करणे, मसाला बनवणे, टिकल्या, बांगड्या, किंवा आणखीन काही छोटे छोटे उद्योग आहेत, बेसिक उद्योग आहेत, ते मुलांना शिकवायचे. आणखीन कोणते विषय असणार यामध्ये,
स्वभाषा असेल, गणित असेल, सामाजिक शिक्षण असेल, भौतिक शास्त्र असेल, रेखाकला, ज्याला तुम्ही चित्रकला पण म्हणू शकता, जे आर्किटेक्चरचं काम असतं, गायन, असे विषय या मूलोद्योग शिक्षणात होते. आणि हे शिक्षण सुरुवात केलं प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये, जे काही राष्ट्रीय सभेचं मंत्रिमंडळ आलं त्यांनी. आणखीन काय केलं बरं? तर दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना केल्या, दारूबंदी केली, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यासारख्या अनेक लोकोपयोगी कामे केली. पहा, पहिलं चित्र होतं तुरुंगाचं, म्हणजे राजबंद्यांची मुक्तता केली. त्यानंतर बघा, दलित समाजाला न्याय मिळेल असं काम केलं. इथे दारूबंदीचं चित्र दिसतंय. ओके, शेतकऱ्यांसाठी लोकोपयोगी कामं केलेली आहेत, त्यांची कर्ज माफ केलेली आहेत. आता पहा, क्रिप्स योजना. अर्थातच क्रिप्स हे आडनाव तुम्हाला भारतीय दिसत नाही. मग कोण होते क्रिप्स? तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. नीट समजून घ्या, आपण पाहतोय भारताचा इतिहास. इथे आणखीन 3 देशांची नावं आली. इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. म्हणजे काय घडलं? इंग्लंड आणि अमेरिका यांची मैत्री झाली आणि इंग्लंड आणि अमेरिका एकत्र येऊन जपानच्या विरोधात लढत आहे. आता तुम्हाला माहिती आहे, मग यात आपला काय संबंध आहे? अहो, आपण इंग्रजांचे गुलाम होतो, त्यामुळे इंग्लंडने आपल्या जनतेला, आपल्या तरुणांना सैनिक म्हणून जपानच्या विरोधात उभं केलं. म्हणून ही माहिती या ठिकाणी बघा. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. पहा बरं, सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पाहिलेत, इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड होते आणि इथे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आहे. हो, निवडणुका होतात, ज्या पक्षाचं सरकार येतं त्यांचे प्रधानमंत्री बनतात. मग आधी त्यावेळेला ते प्रधानमंत्री होते 1930च्या वेळेला. आता हा कालावधी 1937चा आहे. 39ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. तर मित्रांनो, ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं, इंग्लंडने अमेरिकेची बाजू घेतली, जपानच्या विरोधात लढताय, जपानने भारतावर आक्रमण करायला सुरुवात जर केली तर भारतीयांची मदत हवी. म्हणून भारतीयांना आपण म्हणूया मस्का मारण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये पाठवलं. मग हे क्रिप्स भारतामध्ये आल्यानंतर कोणाला भेटले? अर्थातच राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना. मग काय योजना होती बघा. मार्च 1942, बघा वर्ष लक्षात ठेवा, मार्च 1942 मध्ये त्यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. तुम्हाला कळलं असेल की ही जी योजना मांडली ती भारतातल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना ती मान्य नाही झाली. पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. माय डिअर फ्रेंड्स, याच्या आधी इंग्रजांनी काय केलं होतं? भारतीयांना सुधारणा दिल्या, आम्ही ही सुधारणा देऊ, ती सुधारणा देऊ. आता 1942 वर्ष येता येता सर्व भारतीय या मतावर ठाम राहिले की आता आम्हाला सुधारणा नको, वी वॉन्ट कम्प्लीट फ्रीडम, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवं, तुम्ही जायचं म्हणजे जायचं. मग या क्रिप्स योजनेमध्ये पूर्ण स्वातंत्र्याची मागणी नव्हतीच, ती मंजूर झाली नाही आणि म्हणून राष्ट्रीय सभेने क्रिप्स योजना नामंजूर केली. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो की राष्ट्रीय सभेने क्रिप्स योजना का नामंजूर केली? तर उत्तर येईल की या क्रिप्स योजनेमध्ये स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नव्हता आणि म्हणून राष्ट्रीय सभेने क्रिप्स योजना काय केली? नामंजूर केली. ओके, आता त्यावेळेला राष्ट्रीय सभा एक पक्ष होता आणि दुसरा एक पक्ष होता मुस्लिम लीग. मग मुस्लिम लीगने ही क्रिप्स योजना मान्य केली का? तर उत्तर आहे नाही. का? तर मुस्लिम लीगचे जे नेते होते बॅरिस्टर जिन्ना यांना भारतापासून वेगळं व्हायचं होतं आणि पाकिस्तान नावाचं नवीन राष्ट्र तयार करायचं होतं. मग या योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्यामुळे मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली.
काय घडलं पुढे बघा, तरी दुसरं महायुद्ध झालंच ना. बघा 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. माय डिअर फ्रेंड्स, दुसरे महायुद्ध म्हणजे याच्या आधीही एक महायुद्ध सुरू झालं होतं. ओके, ते महायुद्ध 1914 ला सुरू होऊन 17 ला संपलं. अनेक देश त्या युद्धामध्ये सहभागी झाले आणि लाखो लोक मारले गेले. लक्षात ठेवायचं, युद्धाने फक्त विनाशच होतो. एका देशाने दुसऱ्या देशाचा बदला घेतला तर त्याचं समाधान ते होत नाही. तर 39 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. पहा, आपण इंग्रजांचे गुलाम होतो, त्यामुळे इंग्रज सांगतील तसं आपल्याला वागावं लागणार. मग या युद्धामध्ये भारतीय लोक इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. पहा, इंग्लंडने म्हणजे प्रत्येक राष्ट्र लढतंय त्याचं कारण त्याला जगापुढे द्यावं लागतं. आपण कसं दोन मुलांची मारामारी झाली तर आपण विचारतो, तू याला का मारलं रे, त्याने मला मारलं म्हणून मी त्याला मारलं. तसं इंग्लंड दुसऱ्या महायुद्धामध्ये का लढतोय, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी. आता बघा किती हास्यास्पद गोष्ट आहे, जे इंग्लंड लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लढतंय तेच इंग्लंड भारतावर राज्य करतंय. का भारताला लोकशाही नको का? मग बघा पुढचं वाक्य, हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. पहा, इंग्लंड कसं दुटप्पी आहे, जगाला सांगतंय आम्ही लोकशाहीचं रक्षण करतो आणि लोकशाहीच्या रक्षणाकरता भारत आमच्या बरोबर आहे. तर भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी प्रश्न विचारला, जर तुम्ही लोकशाहीचं रक्षण करत असाल तर भारतामध्ये पण लोकशाही होऊ द्या, आम्हाला स्वातंत्र्य द्या. इंग्लंडने भारतीयांची ही मागणी मान्य नाही केली आणि मग मात्र जिथे जिथे राष्ट्रीय सभेचं सरकार होतं, 8 प्रांतामध्ये होतं ना, त्या सरकारने बघा नीट तारीख लक्षात ठेवा, नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. मित्रांनो, हाही प्रश्न कारणे द्यासारखा येऊ शकतो. कसा? नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. आता आपल्याला उत्तर लिहायचंय, का राजीनामे दिले? तर सिंपल गोष्ट आहे की राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्लंडला जर मदत हवी असेल भारतीयांची तर त्यांनी भारतीयांना ताबडतोब स्वातंत्र्य द्यावं, मग आम्ही मदत करायला तयार आहोत. ही मागणी जेव्हा इंग्लंडने मान्य केली नाही तेव्हा राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. तुम्हाला माहितीये किती प्रांतामध्ये सरकार आलं होतं? 8 प्रांतामध्ये. देशामध्ये एकूण प्रांत किती होते? 11 प्रांत. 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेचं सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार, तर इतर 3 प्रांतामध्ये कोणालाच बहुमत न मिळाल्यामुळे संमिश्र सरकार. ओके, पहा आता, आणि आता सुरू होत आहे छोडो भारत चळवळ. पहा, आता आपण कुठून सुरुवात केली माहिती ना, जर आपण कालरेषा घेतली, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले आणि मग आता आपण आहोत 1942 ला सामान्य जनतेला पण कळून चुकलं होतं की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि ते आता मिळवायचंच आहे. कारण का बरं? तर दुसरं महायुद्ध चालू असताना जर्मनी, बघा मी बोलतो त्यांनी काय का, जर्मनी इंग्लंडच्या विरोधात लढत होतं, जर्मनीने इंग्लंडला घेरलं होतं. अशातच काही भारतीयांचं असं म्हणणं होतं कि इंग्लंड तो वहां मुसीबत में है, जर्मनी उन पर अटॅक कर रहा है. जर इंग्लंड तिकडे संकटामध्ये आहे तर इथे जे मूठभर इंग्रज आहे त्यांच्या विरुद्ध भारतीयांनी लढा पुकारला तर इंग्लंडवरून इथे असणाऱ्या ब्रिटिशांना मदत नाही मिळणार, म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला सोपं जाईल असा या ठिकाणी अंदाज काढला आणि मग ती तयारी केली. आता आपण या ओळीनुसार पाहूया काय माहिती दिली आहे. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी काय केलं?
प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. क्रिप्स योजना केव्हा आली होती? मार्च 1942 मध्ये. ती फेटाळली. वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. लोकेशन काय आहे? वर्धा. बघा, तुम्हाला महाराष्ट्राच्या नकाशामध्ये निळ्या रंगाने वर्धा जिल्हा रंगवलेला दिसतोय, बरोबर ना? तिथे राष्ट्रीय सभेची कार्यकारिणी म्हणजे वर्किंग कमिटी. राष्ट्रीय सभा म्हणजे कोणता पक्ष? काँग्रेस पक्ष. ओके. त्या ठिकाणी जी वर्किंग कमिटी, मुख्य नेत्यांची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये एक ठराव पास झाला की भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. आणि पहा, ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा देण्यात आला. बघा, महिना कोणता होता? जुलै 1942. जुलै नंतर कोणता महिना येतो? ऑगस्ट. बघा, ऍक्शन कशी पटापट घडते आहे. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, म्हणजेच त्याला आज नाव पडलेलं आहे क्रांती मैदान. जे माझे विद्यार्थी मित्र मुंबईमध्ये राहतात त्यांनी लक्षात ठेवा, हा कोरोना संपल्यानंतर नक्की क्रांती मैदान पाहायला जा. मी त्या ठिकाणी पाहून आलो. आता बघा, गवालिया टँक मैदान म्हणजेच क्रांती मैदान. का गवालिया टँकचं नाव ठेवलं क्रांती मैदान? तर तिथून छोडो भारत आंदोलन सुरू झालं, तिथून क्रांती झाली. आणि तुम्हाला माहिती आहे, क्रांती म्हणजे बदल. क्रांती म्हणजे बदल. कोणता बदल? इंग्रजांची सत्ता घालवली आणि भारतीयांची सत्ता आली. आणि म्हणून ज्या ठिकाणी क्रांती सुरू झाली, चळवळ सुरू झाली, त्या मैदानाला नाव ठेवलं क्रांती मैदान. तिथे काय घडलं बरं? 7 तारखेला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणालो, अधिवेशन म्हणजे काय? कोणत्याही पक्षाची दरवर्षी होणारी बैठक. मग या बैठकीला कोण कोण येतं? तर या पक्षाचे नेते, त्यानंतर कार्यकर्ते, जिथून जिथे राहतात तिथून येतात. मग त्यावेळेला सर्वात मोठा पक्ष होता राष्ट्रीय सभा. संपूर्ण देशभर या पक्षाचे नेते होते, कार्यकर्ते होते, पुढारी होते. संपूर्ण भारत देशातून, म्हणजे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी आणि इकडे बंगाल पासून तुम्हाला गुजरात, संपूर्ण भारतातून लाखो लोक मुंबईमध्ये आले. गवालिया टँक मैदान फुल झालं. 7 तारीख होती पहा. आणि मंचावर, मंच म्हणजे माहिती ना, स्टेज, त्या स्टेजवर कोण कोण नेते होते बघा. इथे तुम्हाला एकाच नेत्याचं नाव दिसतंय. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. मग मौलाना अबुल कलाम आझाद स्टेजवर होते, महात्मा गांधी स्टेजवर होते, पंडित जवाहरलाल नेहरू स्टेजवर होते, सरदार वल्लभभाई पटेल स्टेजवर होते, असे अनेक मान्यवर स्टेजवर होते. मग या ठिकाणी बघा, ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब झालं. म्हणजे पहा, ठराव कुठे मंजूर झाला होता? वर्ध्याला. पण तो कुणी मंजूर केला होता? एक 15-20 लोकांनी मंजूर केला होता. मग 15-20 लोकांनी जो ठराव मंजूर केलाय तो संपूर्ण भारतीयांनी मंजूर करायला हवा. आणि म्हणून या अधिवेशनामध्ये तो ठराव जनतेसमोर मांडला. जनतेने हात वर करून या ठरावाला पाठिंबा दिला आणि छोडो भारत ठराव हा काय झाला? पास झाला. आता बघा, आता गांधीजींचं भाषण सुरू झालं. कुठे? 7 तारखेला संध्याकाळी. पहा, 7 तारीख होती, संध्याकाळची वेळ होती. मैदान कोणतं आहे? गवालिया मैदान. लोकांनी फुल भरलेलं आहे. गांधीजीचं भाषण सुरू झालं. गांधीजी काय म्हणाले? या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना
मरून तरी जाऊ. पहा, गांधीजींनी या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलंय की आपल्याला स्वातंत्र्य, तुम्ही आजपासून स्वतःला स्वतंत्र आहे समजायचं, स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून समजायचं. आणि हे भगीरथ प्रयत्न, आता भगीरथ काय प्रयत्न आहे तर पहा, स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाने अथक प्रयत्न केले. आणि म्हणून बघा, हे एक वाक्यप्रचार तयार झालेला आहे. वाक्प्रचार, वाक्यप्रचार नाही, सॉरी, वाक्प्रचार. भगीरथ प्रयत्न करणे म्हणजे खूप खूप प्रयत्न करणे. पुढे गांधीजी काय म्हणतात, गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्यास स्फूर्तिदायक आवाहन केलं. मित्रांनो, गांधीजींचं ते भाषण सुरू असताना पहा, लक्षात घ्या, गांधीजी म्हणाले तिथे की आता आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर भाषण करत आहोत, पण हे ब्रिटिश निर्दयी सरकार, आम्ही जे स्टेजवर जेवढे राजकीय नेते आहोत, आम्हाला कोणालाही मुक्त करणार नाही. भाषण संपल्यावर आम्हाला अटक केली जाईल. मग हे आंदोलन उद्यापासून तुम्ही सुरू करायचंय. मग उद्यापासून तुम्ही कसं करायचंय तर प्रत्येक भारतीयांनी स्वतःला स्वतःचाच नेता मानायचं आणि म्हणायचं, मी गांधीजी असतो तर काय केलं असतं, मी पंडित नेहरू असतो तर काय केलं असतं, असं समजायचं आणि आंदोलन करायचं. आंदोलन थांबवायचं नाही. करेंगे या मरेंगे या भावनेने तुम्ही आता आंदोलन करा. आणि जनता त्या ठिकाणी पहा एकदम भारावली गेली आणि उत्साहित झाली की नाही, आता तर देशाला स्वातंत्र्य मिळवायचंच. गांधीजींचं भाषण संपलं, टाळ्या वाजल्या, लोक आपापल्या घरी गेली. इकडे काय झालं, ब्रिटिशांची गाडी तिथे होतीच, ती गाडी त्या ठिकाणी उभी केली आणि मंचावर, स्टेजवर जेवढे नेते होते ते त्या सर्वांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं. मित्रांनो, ती गाडी मुंबईमधून कुठे गेली माहिती तुम्हाला? अहमदनगरला. अहमदनगरला भुईकोट किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये या सर्वांना, त्या किल्ल्याचं जेल बनवलं आणि त्या जेलमध्ये या सर्व नेत्यांना टाकलं. आता जनता तर निश्चय करून निघाली होती, सगळ्यांनी जाताना एकमेकांना, ए उद्या तू लवकर ये, तू लवकर ये, आणि जमायचं. आणि कुठे जमायचंय हे आंदोलन करायला? कुठे जायचं नाहीये, तुम्ही ज्या गावात राहतात तिथेच आंदोलन करायचंय. उदाहरणार्थ आता माझ्याकडे गोरेगाव आहे, मी गोरेगावला राहतो. मग गोरेगावला काय आहे, इथे जवळ आहे आर्य भास्करचं मैदान. त्या गोरेगावच्या लोकांनी आर्य भास्करच्या मैदानात जमायचं. आणि मग काय करायचं तर जे कार्यालय, जे ऑफिस इंग्रजी सत्तेचं प्रतीक आहे तिथे जायचं आणि चले जाओ घोषणा द्यायची. कोणीही, म्हणजे मुंबईच्या लोकांनी रत्नागिरीला, रत्नागिरीच्या लोकांनी कोल्हापूरला, कुठे नाही जायचंय, तुम्ही जिथे आहात तिथे आंदोलन करायचंय. मग पहा, जनता अतिशय उत्साहित झाली होती हे आंदोलन करायला. काय घडलं बघा, 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पहा, म्हणजे 7 तारखेला अधिवेशन झालं, 8 तारखेला ते चाललं आणि 8 तारखेच्या रात्री भाषण संपल्यावर या सर्व नेत्यांना अटक झाली. अहमदनगरच्या तुरुंगात त्या ठिकाणी त्यांना ठेवलं आणि 8 तारखेला काय घडलं, 9 तारखेला आंदोलन सुरू झालं. राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पहा, पहिला शब्द काय, संतप्त जनता. का संतप्त झाली होती तर इंग्रजांचा अन्याय आता सहन करण्यापलीकडे होता. जगातले अनेक देश स्वातंत्र्यात जगत होते, मग भारत का? त्यामुळे संतप्त झालेली जनता, अगदी लोकांमध्ये उत्साह यावा म्हणून गावागावामध्ये मिरवणुका. आता कसल्या मिरवणूक काढायच्या, कसली मिरवणूक, काय नाही, जमायचं आणि हातामध्ये तिरंगा घ्यायचा आणि घोषणा देत जायचं. आता पूर्वी बघा, गावामध्ये आपण गल्ली आहे, आळी आहे किंवा चाल आहे, मग एका गल्लीतून जाताना काय करायचंय, घोषणा द्यायची आहे, भारत माता की. मग मला सांगा, आता जर 100 लोक त्या गल्लीमधून भारत माता की अशा घोषणा देतात, तर त्या गल्लीमध्ये एखाद्या घरामध्ये बसलेला माणूस आहे, तो भारत माता की बोलल्यावर तो जय बोलणारच, तोही आंदोलनात सामील होईल. म्हणजे पहा,
छोडो भारत आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून या ठिकाणी मिरवणुका काढल्या आणि कोणत्या घोषणा दिल्या? लोकांना जोश येईल अशा घोषणा दिल्या. म्हणजे कोणतं? अरे नहीं रखनी ये जालिम सरकार नहीं रखनी. आणि मग नेत्यांच्या नावाने महात्मा गांधी की जय किंवा भारत माता की जय किंवा जय जवान अशा अशा घोषणा, वंदे मातरम गीत गायलं जायचं. आता इथं का पहा, ज्या गावामध्ये या घोषणा दिल्या जातील त्या ठिकाणी पोलीस असतीलच. पोलीस असले की ही जनता काय करायची? आणखीन चेव यायचा आणि त्यांच्या समोर घोषणा द्यायचे. मग पोलीस काय करायचे? जनतेवर लाठी हल्ले करायचे, गोळीबार करायचे. म्हणजे पहा, जेव्हा हे आंदोलन सुरू झालं, जनतेचा सहभाग पाहिला आणि इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकली. इंग्रजांना कळून चुकलं, आता काही खरं नाही. हे आंदोलन कशाही प्रकारे एनी हाव चिरडून टाकलंच पाहिजे. म्हणून इंग्रजांच्या व्हॉइसरॉयने ऑर्डर दिली पोलिसांना, शूट ॲट साईट, देखते ही गोली मारो. आणि आपण पुढे पाहणार आहोत की पोलिसांनी जनतेवर कशा प्रकारे अन्याय केला, कशा प्रकारे अत्याचार केला. मित्रांनो, या आंदोलनामध्ये शाळेतली मुलंही उतरली होती, कारण सारी जनता रस्त्यावर उतरली होती. वातावरण असं तयार झालं होतं. त्यामुळे कॉलेजचे विद्यार्थी, शाळेचे विद्यार्थी कॉलेजमध्ये जायना, शाळेमध्ये जायना. मग काय करायचे? शाळेमधले विद्यार्थी एकत्र यायचे आणि पुन्हा ते मिरवणुका काढायचे. तुम्हाला माहिती आहे बघा, नीट ऐका, नंदुरबार जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. नंदुरबार मध्ये शिरीष कुमार नावाचा एक विद्यार्थी होता. त्याच्या नेतृत्वाखाली त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी काय केलं? एक मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढताना वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. आता पोलीस त्या ठिकाणी दिसल्यानंतर ह्या मुलांनी मोठ्याने घोषणा दिल्या. पोलिसांनी काय केलं माहितीये? दया माया न दाखवता या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शिरीष कुमार याला गोळी लागली, त्याचा साथीदार लालदास, त्याचा साथीदार आणखीन एक धनसुखलाल, शशीधर, घनश्याम, बघा असे शाळेतले 5 विद्यार्थी गोळी लागून त्या ठिकाणी ठार झाले. जेव्हा त्यांना गोळी लागली होती ते पाणी मागत होते. इंग्रजांनी लोकांना सांगितलं, जो कोणी यांना पाणी देईल त्यालाही मारलं जाईल. बिचारे हे असे विद्यार्थी शहीद झाले. पण पहा, गांधीजींच्या सांगण्यानुसार जनता आता करायलाही तयार झाली होती आणि मरायलाही तयार झाली होती. म्हणजे पहा, 100 लोकांचं या ठिकाणी एक मोर्चा चाललेला आहे ब्रिटिशांच्या पोलीस चौकीवरती आणि चले जाओ घोषणा देतात. त्यातल्या पहिल्या माणसाला गोळी लागली. विचार करा, पहिल्या माणसाला गोळी लागल्यावर काय होईल? आपल्यासारखी घाबरट माणसं असेल तर बाकी पळून जाईल. पण या ठिकाणी पहिल्या माणसाला गोळी लागली, तो खाली पडला. दुसरा बोलला, चाल आता मला मार, त्यालाही गोळी लागली. आणि तुम्हाला माहिती, त्यावेळेला आजच्या काळात तशा AK-47 बंदुका असतात, तशा बंदुका नव्हत्या. त्या बंदुकीमध्ये तुम्हाला ते काडतूस एका वेळेला 2च घालतात. मग अशा वेळेला एका गोळीमध्ये पहिला मेला, दुसऱ्या गोळीमध्ये दुसरा मेला. आता ही बाकीची माणसं हसायची, अब क्या करेगा, अब तो गोली मारेगा, असे जोरात धावत जायचे. तुम्हाला माहित नाही, या ठिकाणी हे आंदोलन, या चिडलेल्या लोकांनी पोलीस चौकी पेटवून दिली, पोस्ट ऑफिस पेटवून दिलं, जिथे जिथे सरकारी कार्यालय. पहा, गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलन हे अहिंसक मार्गाने झालं पाहिजे. पण ते माहिती तुम्हाला, असहकार चळवळ. आता गांधीजी तुरुंगात होते आणि जनता आता कोणाचंही ऐकायला तयार नव्हते. अहो, रेल्वेचे रूळ उखडून टाकले. तुम्ही म्हणाल रेल्वेचे रूळ का उखडले? तर तुम्ही ते रेल्वेचे रूळ आहेत संपर्क माध्यम. म्हणजे समजा आता मुंबईमध्ये असणाऱ्या ब्रिटिशांना या ठिकाणी आपण म्हणूया कोलकातावरून मदत यायची आहे, तर कोलकातावरून ट्रेन जर मुंबईकडे निघाली आणि मध्ये जर रेल्वेचे रूळ उखडले गेले तर ट्रेन काय जमिनीवरून चालणार का? मग टार्गेट काय केलं? रेल्वेचे रूळ उखडणे, तुरुंगामध्ये काय जे राजकीय नेते आहेत त्यांना मुक्त करणे, ही सर्व कामं सुरू झाली. मग पहा, आता सविस्तर पुन्हा एकदा तुम्हाला समजावं म्हणून या आपल्या समोर दिसलेल्या पॅरेग्राफ मधली 5वी ओळ वाचतो बघा. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले.
सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. आता महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन कुठे कुठे झालं पहा. चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फक्त आता ही नावं वाचली तिथेच आंदोलन नाही झाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं. पण विशेष गाजलं ते चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी, नंदुरबार. बर, कुणी कुणी सहभाग घेतला म्हणून तो शब्द आहे बघा खालून दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द, आबालवृद्ध. सर्व लहान थोर वृद्ध माणसांनी नेटाने, बघा नेटाचा महत्व काय, अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही. असीम धैर्य, बघा असीम, काय आहे उपसर्ग, ज्याला सीमाच नाही असं धाडस करायचंय. मग थोड्या वेळावर मी म्हणालो बघा की एकाला गोळी लागली दुसरा पळायला पाहिजे, नाही, लोक करत पण होती आणि मरत पण होती. तर अशा प्रकारे हे आंदोलन पुढे चाललं गेलं. त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहू मित्रांनो. आता आपण आपली वेळ झाल्यामुळे येथेच थांबण्याचा प्रयत्न करूया. राहिलेला पाठ पुढच्या तासाला पाहूया. त्यानंतर बघा शिरीष कुमारची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, तीच माहिती एकदा दोनदा वाचतो बघा. स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले. नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. पहा, आपल्या घरामध्ये कोण मरतं त्याला आपण हुतात्मा नाही म्हणत आहे, जो देशासाठी प्राण अर्पण करतो त्याला हुतात्मा असं म्हटलं जातं. पहा, मी सांगितल्याप्रमाणे उर्वरित पाठ, राहिलेला पाठ आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. एक गोष्ट मात्र होती मित्रांनो की इथे मी स्क्रीनवर जे काय लिहिलं आहे ते सांगता सांगता इतरही अवांतर माहिती देतो, तेव्हा स्क्रीनवरही लक्ष ठेवायचं आणि माहिती ऐकण्यावरही पण लक्ष ठेवायचं. पहा, तुम्ही जो अभ्यास केला, अभ्यास समजून घेतला, त्याबद्दलची प्रश्नमंजुषा सुरू होत आहेत. तत्पूर्वी मला या 8वीच्या ग्रुपमध्ये आपले काही स्टार विद्यार्थी आहेत त्यांचं कौतुक करायचं आहे की जे नेहमी स्पर्धेमध्ये, स्पर्धा म्हणजे अभ्यासाची स्पर्धा आहे, जागरूक असतात, लक्ष त्यांचं असतं. असे विद्यार्थी आहेत बघा. जानवी, यशस्वी, कुलश्री, प्रीती, वेदिका, गणेश, हर्ष, सोहम, प्रसन्ना, स्वस्तिक, मंथन, सचिन हे विद्यार्थी सतत प्रश्न उत्तरे देत असतात. या सर्वांचं कौतुक. याशिवाय आणखीन एखाद्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाचं नाव राहिलं असेल, विद्यार्थीचं नाव राहिलं असेल तर त्यांचंही अभिनंदन. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरं देण्याला पुढे यावं म्हणून या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे. तुम्हीही पुढच्या वेळेला उत्तरं देऊ शकता. आजही तुम्हाला संधी आहे. पहा बरं, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर, टीव्हीच्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न येतोय. तो आहे 1937 मध्ये देशातील डॅश प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आहेत? पर्याय बघा. अ 12 प्रांत, ब 11 प्रांत आणि क 13 प्रांत. अकरा प्रांत. ओके, 11 प्रांत. प्राचीन हे उत्तर दिलेलं आहे. अजून कोणाला उत्तर द्यायचं असेल तर देऊ शकता. 11 प्रांत. हर्ष. हर्ष 11 प्रांत. कोणाचं दुसरं उत्तर आहे का? 11 प्रांत. सोहम शिरुळे. सोहम शिरुळे. हर्ष, सोहम शिरुळे. चला, ओके, आता आपण पाहूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. कम्प्युटर महाशय ब 11ला लॉक करा. यस, उत्तर बरोबर आहे. प्राची, हर्ष, सोहम तुमचं सर्वांचं अभिनंदन. आणि यामध्ये चॅट बॉक्स मध्ये ज्यांनी हात वर केला त्या सर्वांचं अभिनंदन. चला पाहूया पुढचा प्रश्न. मार्च 1942 मध्ये
डॅश यांनी भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. कुणी योजना मांडली? पर्याय अ लॉर्ड विल्यम, पर्याय ब लॉर्ड लिनलिथगो आणि पर्याय क स्टॅफर्ड क्रिप्स. स्टॅफर्ड क्रिप्स. स्टॅफर्ड क्रिप्स. क्रिप्सनी योजना मांडली. ओके. स्टॅफर्ड क्रिप्स मंथन. क्रिप्स मंथन. पहा, एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं ते, म्हणून आपण पण तेच नाही द्यायचं, आपल्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा. तो विद्यार्थीही चुकू शकतो. ओके. आता बऱ्याच जणांचे चॅट बॉक्स मध्ये हात वर आहे. चला, कम्प्युटर महाशय स्टॅफर्ड क्रिप्सला लॉक करा, बघा बरोबर आहे का? यस, स्टॅफर्ड क्रिप्स यांनी योजना मांडलेली आहे आणि ती योजना नामंजूर झाली. ओके, फेटाळून लावली. तर अभिनंदन सोहम आणि मंथन आणि इतर चॅट बॉक्स मध्ये हात वर केलेल्या विद्यार्थ्यांचं. चला पाहूया पुढचा प्रश्न. क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने डॅशने ही योजना फेटाळून लावली. अ मुस्लिम लीग, ब राष्ट्रीय काँग्रेस, क राष्ट्रीय सभा. सर मुस्लिम लीग. मुस्लिम लीग. मुस्लिम लीग. ओके, अजून मुस्लिम लीग. स्वस्तिक. स्वस्तिक. ओके. मुस्लिम लीग रुची. मुस्लिम लीग रुची पाटील. रुची पाटील. कॉम्प्युटर महाशय मुस्लिम लीगला लॉक करा. यस, सही जवाब. यशस्वी, स्वस्तिक, रुची, तुमचंही अभिनंदन. आणि चॅट बॉक्स मध्ये खूप विद्यार्थ्यांचे हात वर आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचे ज्यांचे चॅट बॉक्स मध्ये हात वर असतात त्या मुलांना माझं सांगणं आहे, मित्रांनो, वेळेअभावी सर्वांना संधी देणं शक्य नसल्यामुळे ज्याचा हात पहिल्यांदा रेज होतो त्याला संधी मिळते. त्यांचं अभिनंदन आणि तुमचंही. चौथा प्रश्न काय होता? चौथा प्रश्न. ओके, चौथा प्रश्न नीट समजून घ्या. चौथा प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो. तो प्रश्न असा होता, प्रश्न नीट ऐका. टिंब मध्ये प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. इथे तुम्हाला वर्ष सांगायचंय, कारण तुम्हाला माहिती आहे राजीनामे का दिले? पूर्ण स्वातंत्र्याची मागणी मान्य नाही झाली म्हणून त्यांनी राजीनामे दिले. तो कोणत्या वर्षी राजीनामे दिले? वर्ष आहे 1939, 1960 आणि 1949. 1939. सोहम 1939. अजून चला, कम्प्युटर महाशय 1939 ला लॉक करा. यस, सोहम तुझं अभिनंदन, तू आज आघाडीवर आहे. 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली. ओके, पाचवा प्रश्न. डॅश यांनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे आवाहन केले. अ जवाहरलाल नेहरू, ब मौलाना आझाद, क महात्मा गांधी. महात्मा गांधी. महात्मा गांधी. महात्मा गांधी. महात्मा गांधी. पाहूया. यस, प्राची आणि इतर विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, त्यांचं अभिनंदन. पहा, 5 प्रश्न या ठिकाणी आपले पूर्ण झालेले आहेत आणि आजच्या या 5 प्रश्नांच्या प्रश्नमंजुषेमध्ये सोहमने बाजी मारलेली आहे. सोहम तुझं अभिनंदन आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी उत्तरं दिली त्यांचंही अभिनंदन. ओके, गृह कार्य. शिरीष कुमारचे कार्य तुम्हास कसे प्रेरणादायी आहे हे लिहून विषय शिक्षकांना पाठवा. पहा, शिरीष कुमारचं देशप्रेम, देशासाठी त्यांनी बलिदान दिलं, म्हणजे आपल्याला त्यापासून प्रेरणा मिळणार. मग तुम्हाला कशा प्रकारची प्रेरणा मिळणार आहे? तुम्ही काय करणार आहे देशासाठी, जसं शिरीष कुमारने केलं. ओके, शिरीष कुमारने त्या ठिकाणी बलिदान दिलं, तुम्ही पण बलिदान द्यायला पाहिजे असंच नाही. हा, पण कधी संधी आली बलिदानाची तर ती द्यायला हवी. पण
नुसतं बलिदान दिलं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी हुतात्मा व्हायला पाहिजे? नो, ना, नेव्हर. तुम्ही देशासाठी काहीतरी चांगलं कार्य करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन एका चांगल्या पदावर राहून त्या देशातील जनतेची सेवा करू शकता. ओके, तर तुम्हाला जे वाटतंय की काय तुम्हाला प्रेरणा मिळाली, तुम्ही काय करू इच्छिता ते लिहा आणि पाठवा. सध्या पहा, होमवर्क बरेचसे विद्यार्थी आता करताना दिसत नाही. एक ठराविक विद्यार्थी होमवर्क करतात. पहा, तुम्हाला या ठिकाणी छान छान लेक्चर्स होतात, सर्व शिक्षक जीव ओतून शिकवतात, अगदी तो पाठ इंटरेस्टिंग करून शिकवतात, तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची चित्र दाखवतात, तुम्हाला कंटाळा येऊ नये. मग तुम्ही काय करायला पाहिजे, तर जशा प्रकारे हे आपलं लेक्चर संपेल, तुम्हाला वेळ मिळेल तसं थोडं तरी लिहायचं आहे. अगदी तुम्ही 8 ओळी लिहा, 10 ओळी लिहा आणि तुमच्या विषय शिक्षकांना पाठवा. आणि आपला ग्रुप आहे, आपले जे मेन आहेत गावडे सर, त्यांच्याकडे पाठवू शकता. ओके, हॅशटॅग सर्च अँड आन्सर. काय तुम्ही करणार आहे सर्च? पहा, भारतात किती राज्य आहेत आणि किती केंद्र शासित प्रदेश आहेत, तसेच त्यांची नावे लिहा आणि विषय शिक्षकांना पाठवा. हा पहा, सर्च अँड आन्सर हे तुम्हाला याच्या आधीही गृह कार्य म्हणून दिलं होतं, पण काय होतं, 2-3 महिने गेलेले आहेत, आपण विसरून गेलेलो असू, आणि म्हणून पुन्हा एकदा राज्य किती, राज्यांची नावे आणि केंद्र शासित प्रदेश किती, त्यांची नावे लिहा आणि शिक्षकांना पाठवा. एक 10 मिनिटाचं काम आहे बघा, ते लिहायचं आणि पाठवायचंय. आता तुम्ही हॅशटॅग टुडेज चॅलेंज. आता मागचे 2-3 चॅलेंज बरेच जण विसरले वाटतं, कारण वेळ नसेल. ठीक आहे, प्रयत्न करा आणि पहा, मला जेव्हा जेव्हा काही माहिती मिळत नाही तेव्हा तेव्हा मी इंटरनेटची माहिती घेतो. तुम्हाला माहिती आहे इंटरनेट, गुगलवर जायचं आणि ती माहिती सर्च करायची. ती तुम्हाला मराठीमध्येही मिळते, हिंदीमध्येही मिळते, इंग्लिशमध्येही मिळते. मग पहा बरं काय चॅलेंज आहे. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होती. पहा, किल्ला होता, राजधानी होती. नीट समजून घ्या. स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला होती. तो किल्ला कोणी बांधला, किती साली बांधला, त्याचा प्रथम किल्लेदार कोण होता, रायगड किल्ल्याची रचना कशी होती. पहा, रायगड किल्ल्यावर मी 2दा जाऊन आलोय. मग त्या ठिकाणी असणारी बाजारपेठ आहे किंवा शंकराचं मंदिर आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. जिथे शिवाजी महाराज राज्य कारभार पाहिजे ती जागा होती. याबद्दलची माहिती इंटरनेट वरून मिळवा व ती पाठ करा. ती माहिती कथन करतानाचा व्हिडिओ तयार करा व तुमच्या विषय शिक्षकांना पाठवा. त्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत येऊ द्या. मित्रांनो, चॅलेंज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व आणखीन चांगलं व्हावं यासाठी आहे. कथाकथन किंवा वक्तृत्व तुमचं सुधारावं, वक्तृत्वावर तुमचं प्रभुत्व यावं यासाठी तुम्हाला हे चॅलेंज दिलंय. तुम्ही 5 मिनिटात ती माहिती पाठ करू शकता आणि तुमच्या स्टाईलने तुम्ही बोलू शकता. पहा, आपल्या 8वीच्या ग्रुपवर अगदी सगळे शिक्षक आहेत. त्यांची बोलण्याची कला बघा, त्यांच्या बोलण्याची लकब बघा, त्यांचा आवाज बघा. तसं तुम्हीही घडू शकता आणि ते करण्याची तुम्हाला ही संधी आहे. पहा, जमतंय का टुडेज चॅलेंज. या ठिकाणी आपण आपला पाठ थांबूया. थँक्यू, सर्वांचा आभार.